अच्छा, म्हणजे मोनिकाने खाण्यामध्ये काहीतरी मिसळलं आणि नंतर घराला कुलूप लावून निघून गेली, असा तुमचा अंदाज आहे? नाही म्हणजे खात्री नाहीये, फक्त हा आमचा अंदाज आहे. लाईक वी आर नॉट शुअर. अच्छा, म्हणजे यांना जर काही झालं तर ते कोणाला कळू नये आणि त्याची परस्पर वाट लागावी असा तिचा विचार होता, असं तुम्हाला वाटतंय? अरे एक्झॅक्टली तसं नाही, पण ज्या सिक्वेन्सने गोष्टी घडत गेल्या आमचा प्राथमिक अंदाज हाच आहे. कम ऑन मानसी, तू असा कसा विचार करू शकतेस? अरे पण त्यात इतकं काय चुकलं? म्हणजे जे काही घडलंय त्यातून हा निष्कर्ष निघूच शकतो ना. कम ऑन मानसी, हे बघ, असा काही निष्कर्ष काढण्याआधी तू दोन गोष्टींचा विचार करायला हवायस. एक म्हणजे ती ईशाची आई आहे, दुसरी म्हणजे तुझी सख्खी बहीण आहे. तू तिच्यावर असा संशय कसा घेऊ शकतेस? जरा विचार कर. बाय. एक मिनिट. मोनिका, काल तू माझ्या मुलांना काहीतरी खायला घातलंस, दाराला बाहेरून लॉक करून काल निघून गेलीस. का कोंडून ठेवलंस त्यांना? काय? ओ, तुझ्या लक्षात येत नाहीये का? ठीक आहे, मी तुला समजावून सांगतो. काल मुलं देशपांडेंकडे गेली होती. हो, तसं तू माझ्याकडे कन्फर्मही केलंस. आणि तू त्यांच्यासाठी खाऊ घेऊन गेलीस. हो, मी बाकरवड्या, ढोकळे आणि ऑरेंज ज्यूस नेला होता त्यांच्यासाठी. हो वाव, छान. काय मिक्स केलं होतंस त्यात? एक मिनिट गीता काकी, मी मुळात जे काही पदार्थ आणले होते ना ते मी दुकानातनं आणले होते. दुकानातनं आणलेल्या पदार्थांमध्ये मी कसं काय मिक्स करू शकते काही? माझी मुलं आणि नानू मामा ते खाल्ल्यानंतर ढाराढूर झोपून गेली. रिली? हो, आणि तू घराला बाहेरून लॉक लावून निघून गेलीस त्यांना तसंच आत ठेवून. झालं का तुमचं बोलून? आता प्लीज मी बोलू? गीता, काय झालं? गीता काकी, मी जे स्नॅक्स आणले होते ना ते खूप फेमस दुकानातून आणले होते. तुम्हाला हवं असेल तर मी त्याचा पत्ता सुद्धा तुम्हाला देऊ शकते. हां, आता दुकानदाराने त्याच्यात जर काही मिक्स केलं असेल तर हो, मी सुद्धा त्याच्यात काहीतरी मिक्स केलं होतं. झालं समाधान? आता तुम्हाला, मला आणि त्या दुकानदाराला फासावर लटकवायचं असेल तर लटकवा. त्यातच तुम्हाला समाधान मिळणार आहे ना. आणि दुसरा मुद्दा, मी तुमच्या मते दरवाजाला कुलूप लावलं. का लावेन मी? म्हणजे तुम्हाला असं वाटतंयच का? आणि समजा तुम्हाला असं वाटतंय तर प्रूफ करा. प्रूफ एक, कारण तुझ्याशिवाय तिकडे दुसरं कुणीच गेलं नव्हतं. मग कोण करणार हे सगळं? कसं आहे ना गीता काकी, प्रत्येक वेळेला तुम्हाला जे वाटतं ते खरंच आहे असं नाहीये ना. गीता, हे वाढवू नकोस प्लीज, बस कर. थँक्यू व्हेरी मच मोहन काका. तसंही मला उशीर होत होता जायला. तुझा थँक्स. चला चला चला. मम्मा, तू केली विसरू नको. बाई नाही विसरत. मानसी ही गेली. अगं, काल 4:30-5च्या सुमारास मी बाहेरून पाहिलं तर तुमचं दार सताड उघडं होतं. काहीच हालचाल दिसे ना, म्हणून आत डोकावून पाहिलं तर ही मुलं, ईशा आणि मामा झोपले होते. मी हाक मारून पाहिली पण कुणीच काय हल्लं नाही, म्हणून मी सरळ घराला बाहेरून कुलूप लावलं. ओ, तुम्ही लावलं कुलूप? अगं, सगळे घरात गाढ झोपलेले असताना दार असं कसं राहू देऊ? भीती वाटते ना, घरात कोणी घुसलं म्हणजे. हो. आता कसं चाललंय माहित आहे ना, काल मी भांडुपला गेले होते ना, त्यामुळे किल्ली माझ्याकडे तशीच राहिली. चल, येते मी. या. चला इशू, चला. नानू मामा, तुम्ही इथे आहात का? मी तुम्हालाच शोधत होतो. का रे, माझ्याकडे काय काम काढलंस?
आहे, एक काम आहे. हे बघा, तुम्ही काल देशपांडेंच्या घरी गेला होतात ना, तिथे ज्यूस प्यायलात, त्याबद्दल. त्याच्यात काय विचारायचंय? प्यायलो ज्यूस. नाही, हे बघा, मोनिकाने ज्यूस आणला, त्यानंतर तो फ्रीज मध्ये ठेवला होता. नाही, मी काही फ्रीज मध्ये ठेवलं नाही, पण नाही, मला वाटतं तो बाहेर ओट्यावर ठेवला होता. वाटलंच मला. अरे, असं सकाळी सकाळी कोड्यात काय बोलतोयस? नाही, कसं आहे, उन्हाळ्यात जर ज्यूस 4 तास बाहेर ठेवला ना, तर तो फर्मेंट होतो, म्हणजे आंबतो, आणि मग तो आपण प्यायलो की प्रचंड गुंगी येते किंवा सॉलिड झोप लागते. म्हणजे काल मोनिकानं जे खायला आणलं होतं, जो ज्यूस आणला होता, त्याच्यात असं आहे, ते कळलं आता. हो रे, पण मी घरी नव्हतेच ना तेव्हा, मला हे सगळे डिटेल्स कसे करणार? मी अज्युम केलं की ज्यूस फ्रीज मध्ये ठेवला असेल, पण तसं नव्हतं. आणि एक्साइटमेंट मध्ये सगळे प्यायले तो, आणि म्हणून झोपले होते. खरंच ही पॉसिबिलिटी माझ्या डोक्यातच आली नाही. आय डोंट नो हाऊ. तरी पण मला एक प्रश्न पडलाय की सगळे जर झोपले होते, तर दाराला कुलूप कोणी लावलं? हे कळलंय मला. कुणी? शेजारच्या काकूंनी. काय? शेजारच्या काकूंनी? म्हणजे तू दत्ते काकू का? बस ना आता, किती हसशील. अरे नाहीतर काय. आणि तू उगीच आपलं काहीतरी निष्कर्ष लावून बसली होतीस. अरे पण मलाच नाही, गीता काकींना सुद्धा असं वाटतं. अगं, तिचं ठीक आहे, पण तुला असं कसं वाटलं? खरंय, मन कलुषित झालंय रे. स्पेशली ताईच्या बाबतीत खूप बायस झालंय. ठीक आहे ग, प्रत्येक वेळी शहाणपणाने वागलं पाहिजे असं काही तू ठेका घेतलेला नाहीयेस. म्हणजे मी वेड्यासारखी वागली असं सरळ सरळ म्हणतोयस तू? हा, म्हणजे मी प्रूव्ह केलंय ते. नाही पण सिरियसली, हॅट्स ऑफ टू यू विक्रांत. तुझ्यामुळे या गोष्टी अशा क्लिअरली समोर आल्या. खरं तर किती साध्या साध्या गोष्टी आहेत या, पण लक्षातच नाही आल्या माझ्या. तुझी मात्र मला कमाल वाटते. तू भावनेच्या आहारी न जाता अगदी शांतपणे आणि रॅशनली विचार केलास. अगं, त्यात कमाल कसली? तुला मी आजारी आहे म्हणून जास्त आश्चर्य वाटते का याचं? हे असं काय म्हणतोयस विक्रांत? आजारी वगैरे असं काही नाही रे. कसं आहे, ताई तुझ्याशी कधीच बरं नाही वागली ना, ती कधी ईशाशी प्रेमाने वागली. पण तरी तिच्याबद्दल माझ्या मनात जे आलं ते तू तुझ्या मनात नाही येऊ दिलंस. मानसी, माझ्यामध्ये डॉक्टर आणि माणूस हे एकाच वेळी जागे असतात, बाकी काही नाही. अगदी खरंय ते. अगदी शांतपणे आणि संयमाने डिसिजन घेण्याची तुझी ही पद्धत आज मी परत अनुभवली. तुझ्यासोबत काम करताना मी बऱ्याच वेळा हे ऑब्झर्व करायचे. आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला. नाही, आणि कसं आहे, हे सगळं तुझ्या घरात घडलं ना, म्हणून तुला जास्त संशय आला. पण हे मी सगळं बाहेरून पाहत होतो, म्हणून मी एक वेगळा विचार करू शकलो. अरे पण तरीही विक्रांत, यात ताई इन्व्हॉल्ड होती. तरीही तू लॉजिक लावत निष्कर्ष काढला. ताईचा जो काही तुला वाईट अनुभव आहे तो मध्ये येऊ न देता विचार केला. यातूनच तुझं बॅलन्स, तुझी रॅशनॅलिटी आणि तुझा इंटेलिजन्स दिसून येतो. सोड ग, आयुष्यातल्या प्रत्येक फ्रंटवर मी हरलोय. कसला इंटेलिजन्स? असं का म्हणतोयस विक्रांत? उलट मी म्हणेन की आयुष्यातल्या प्रत्येक फ्रंटवर तू अतिशय शांतपणे आणि संयमाने लढलाय. तुला कदाचित आत्ता हरल्यासारखं वाटत असेल, बट आय एम शुअर की तू पुढे जिंकणार आहेस.
आय एम व्हेरी शुअर. मोटिवेशनल टॉक सुरू झाला. अजिबात नाही, मोटिवेशनल टॉक नाहीये हे, मी खरंच मनापासून बोलतेय. मानसी, मी खरंच हरलोय. आणि फक्त मोनिकाच्याच बाबतीत नाही, तुझ्या बाबतीत सुद्धा. असं का म्हणतोस? म्हणजे मी तुला थांबवू नाही शकलो दिल्लीला जाण्यापासून, आणि ईशाची जबाबदारी नाही घेऊ शकलो. अरे विक्रांत, त्यावेळी परिस्थिती तुझ्या बाजूने नव्हती. जाऊ दे ना ते सगळं. बापरे, उशीर झालाय, निघायला हवं. चल, येतेस? नाही, तू हो पुढे, मी थांबते जरा वेळ. ओके, बाय. बाय. अरे देवा, असं झालं हे सगळं? शिवाय आपण काय काय विचार करत होतो. बरं झालं विक्रांतच्या सगळं लक्षात आलं ते. अगं तुला काय, मला सुद्धा असं वाटत होतं की हे सगळं मोनिकानेच केलंय म्हणून. बरं झालं हे सगळं क्लिअर झालं ते. हो ना. चल, बाय. गीता काकी, खात्री पटली? मी हे सगळं केलेलं नाहीये. ची खात्री पटली गीता काकी? सॉरी. तुम्हाला माहितीये मला आता काय आठवतंय? मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना, तेव्हा मला या घरात फार एकटं वाटायचं. तेव्हा तुम्ही मला बाहेर घेऊन जायचात. आपण किती मजा करायचो, गप्पा मारायचो, पाणीपुरी खायचो. सगळं आठवतंय मला. आपण एकमेकींबरोबर किती गोष्टी शेअर केल्यात ना गीता काकी? मग काही नाही हो, त्या गोष्टी मी विसरले नाही, पण तुम्ही विसरले. एकेकाळी आपण खूप छान मैत्रिणी होतो, पण तरीही तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केला गीता काकी? सॉरी. नाही, दुसरं कोणी नाही. अजून तरी मीच कन्फर्म करते माझ्या अपॉइंटमेंट. हो, पण शार्प 2 वाजता या. ओके, बाय. मानसी, तुझा डबा भरू ना? हो, चालेल. हॅलो, हां मिसेस कृष्णन, मी तुम्हाला 3:30ची अपॉइंटमेंट दिली आहे. चालेल ना? हो, 15 मिनिटं आधी आलात तरी चालेल. ओके, सी यू. काय ग, असं का बघतीयस? खूप कौतुक वाटतंय मला तुझं. माझं? अगं कशाबद्दल? तू हे सगळं इतकं छान मॅनेज करतेस ग, किती सहज. ईशाकडे लक्ष द्यायचं, तिचं खाणं पिणं, तिची शाळा, तिचा अभ्यास, तिला वेळ देणं, आणि एकीकडे तुझं क्लिनिक. तू क्लिनिक मधलं फर्निचर स्वतःच एकटीने ऑर्डर केलंस ना ऑनलाईन? शिवाय तिथल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स. मला नसतं जमलं एवढं सगळं. अगं दिल्लीपासून सवय आहे मला या सगळ्याची, आणि एकटं राहिलं ना की आपोआप सगळं होतं. नाही ग, आपोआप नाही होत. मला नाही जमत हा असं पटपट निर्णय घ्यायला. मला गोंधळूनच जायला होतं. अगं पण तू सुद्धा राहिलीस की एकटी? हो ग, राहायचं एकटी, पण मला तुझ्याकडनं शिकायला पाहिजे.
खरंच तुला असं वाटतं? तुला गंमत माहितीये मला काय वाटतं? जेव्हापासून मी तुला इथे बघतीये ना, मला असं वाटायला लागलं की मी तुझ्यासारखं व्हायला हवं. असं का वाटलं तुला? अगं कारण दिल्लीहून आल्यापासून ना माझं एक यंत्र झालं, यंत्र. सतत डोक्यात कामाचे विचार, डोळ्यांसमोर सुद्धा तीच यादी. मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन प्लॅनिंग, मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन प्लॅनिंग, सतत हेच चालू असतं माझं. मी ह्यातच अडकलेली आहे. एक माणूस म्हणून, स्त्री म्हणून काही उरलंच नाहीये ग. पण ईशाचं किती छान करतेस तू सगळं, किती प्रेमाने. ते जरी असलं तरी अगं आजी आजोबांबरोबर माझं रिलेशन पूर्वीसारखं नाही राहिलंय. म्हणजे हे मला जाणवतंय. त्यांना जाणवतंय की नाही माहित नाही मला, पण असा कोरडेपणा आलाय असं वाटायला लागलंय. आणि बघ, हे सगळं त्यांच्याशी बोलायला सुद्धा सुचलं नाही मला. काय गंमत आहे ना. मला तुझ्यासारखं व्हावंसं वाटतंय आणि तुला माझ्यासारखं. आपण एक काम करूया, एकमेकींना हे अचीव करायला मदत करूया. चालेल, प्रयत्न करूया. हा माझा पत्ता, आता खेळ तू. हा घे माझा. घे एक का, आता खेळ. काय असे बसे खेळ खेळताय? तुला काय करायचंय? अरे जा ना, जरा बाहेर जा, मैदानात धावायला जा, नाही तू पोवायला जा. काय असे बसून बसून खेळताय? ए, तू कोण आहे आम्हाला सांगणारी? हे आमचं घर आहे, आम्ही काहीही करू शकतो. आता हाच त्या दिवशी म्हणत होता दादा जरा जाड झालाय, म्हणून मी आपलं म्हणलो. मी असं कधी म्हटलं? दादा खरंच सांगतो, मी असं काहीच नाही म्हटलंय. हा असंच म्हणला, त्या स्वतःच्या कानाने ऐकलंय. आर्यन, तुम्हाला जाड म्हटलास? अरे नाही, अरे खरंच मी आई शपथ घेऊन सांगतो, मी नाही मी बोललो. बाबांना नाव सांगे ना तुम्हाला असं म्हणतोस म्हणून. अरे पण मी असं काहीच नाही केलं. तर तुम्हाला जाड म्हटलास? बघितलं, ही एक नंबरची लबाड आहे. उगाच आपल्या जावालावी करते. काय पण काय तोंडाला येईल ते बोलतो रे. दादा, ती उगाच आपल्यात भांडण लावते. हीच वहिनीकडे जाते ना चुगली करायला. आता तू पण काय लगेच माझ्यावर चिडतोस? अरे हो रे, मी विसरलोच. ए बकुळा, जास्त शहाणपणा करू नकोस हा. बघून घेईल तुला मी. तुला मी एक सांगू का, तू ना एक्सरसाइज कर, एक्सरसाइज. ही अशी जमल का तुला? हा, पण त्यासाठी अंग हल्लं पाहिजे ना. ए, तू जा चल. मी आईलाच सांगतो. आई, आई, आई. बापरे, याची आई द्यायची. विक्रांत, जरा बोलू? तू माझी परवानगी वगैरे मागतेस का? ऍक्च्युली हो, माझं असं या घरात कोणी आहे असं मला खरंच वाटलं नव्हतं. मग आता काय वाटतंय तुला? या घरात माझा विचार करणारा माणूस फक्त एक आहे आणि तो म्हणजे तू. बरी आहेस ना तू? विक्रांत, मी खरंच सांगतेय, मी मुलांसाठी आणि नानू मामांसाठी जो खाऊ घेऊन गेले होते ना, तो अगदी मनापासून नेला होता रे. पण दळवी घरातल्या सगळ्यांना आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना सुद्धा वाटत होतं की त्यामागे माझा काहीतरी वेगळाच हेतू होता. पण नाही, माझ्या बाजूने उभा राहिला, माझी साथ दिलीस आणि ह्या घरातल्या आणि माझ्या घरातल्या सुद्धा सगळ्यांना हे समजावून दिलंस त्यामागे माझा वेगळा हेतू नव्हता. म्हणून मला थँक्यू म्हणायचं होतं. ओके, एवढंच. विक्रांत, खरंच थँक्यू व्हेरी मच. मोनिका, तू किती वेळा आणि कशा कशासाठी मला थँक्यू म्हणणार आहेस? तू इतक्या चुका केल्यास ना की न केलेल्या चुकीसाठीही तुला शिक्षा मिळू शकते. म्हणजे मी मनापासून एखादी गोष्ट तुला सांगायला आले आणि तू वाकड्यात शिरणारच ही गोष्ट अगदी माहिती होते मला. आय सो न्यू. तू एक काम कर ना, मी चुकीची नाहीये हे सगळ्यांना सायंटिफिकली प्रूव्ह करून सांग ना. म्हणजे मी गीता काकीशी वाईट बोलत नाही, मी आईंची वाईट बोलत नाही, नानू मामांची वाईट बोलत नाही, हे प्लीज सायंटिफिकली प्रूव्ह कर ना माझ्यासाठी.
तुला वेड लागलंय का? आणि आता सुद्धा मी तुला वाचवलेलं नाहीये, कळतंय का तुला? आणि तुझी हिस्ट्री पाहता तुझ्यावर संशय येणारच, आणि त्या संशयामुळे माझ्या घरच्यांना मानसिक त्रास होईल. त्या त्रासापासून मी माझ्या घरच्यांना वाचवलं. आणि तू ज्या मोठमोठ्या चुका केल्यात त्याबद्दल तर आपण बोलायलाच नको. सो गेट लॉस्ट.